शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझ्या मागे पूर्णपणे टोमॅटोचा प्लॉट दिसतोय. मित्रांनो, आपण ह्या प्लॉटमध्ये पूर्णपणे द्राक्ष बाग वरती फेल गेलेली होती. खाली टोमॅटो या पिकाची प्लॅनिंग केलेली होती. मित्रांनो, फक्त 2 सऱ्या आपण शाहू या व्हरायटीची प्लॅनिंग केलेल्या होत्या. बाकी सर्व प्लॉट तिकडे दिसतो आता तुम्हाला. विरांग आहे, ही शाहू आहे, ही पण शाहू आहे. आणि पावसाळ्यामध्ये जसं पीक टोमॅटो पीक जोमात असतं त्या स्वरूपाचं आता पूर्णपणे वातावरण खराब होतं. किंवा जे काही प्रॅक्टिसेस मी शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्हाला कशा स्वरूपाच्या प्रॅक्टिसेस हव्या आहे, पावसाळी क्लायमेट नाही आहे किंवा पावसाळ्यासारखा प्लॉट तयार करायचा आहे, तर तिथे प्रॅक्टिसेस कशा हव्या, या सर्व गोष्टी मी शेतकऱ्यांना सांगत होतो. आणि शेतकऱ्यांनी त्यावरती व्यवस्थितरित्या लक्ष ठेवून प्लॉटचं पूर्णपणे नियोजन केलं. आणि नियोजन केल्यानंतरून आपण बाग फेल गेलेली होती. मोठा बेड तयार करून घेतला, उंच बेड तयार करून घेतला. साधारणपणे जमिनीच्या बेडची जर हाईट बघितली तर साधारणपणे 2 फुटापर्यंत हाईट प्रॉपर बेडची आपण उचलून घेतलेली आहे. पूर्णपणे प्लॉट बघा व्यवस्थितरित्या. अतिशय सुंदर अशी आपण कामगिरी ह्या प्लॉटमध्ये आपण केलेली आहे. मित्रांनो, प्लॉटचं बघा, फ्लॉवरिंग प्लॉट अवस्थेमध्ये प्लॉट आलेला आहे. आणि जे काही पुढं आपल्याला समस्या येत असतात, जसं की व्हायरसेस असेल, कूज असेल किंवा फ्रुटिंग चांगली फूल भरपूर लागते पण मात्र त्याची कूज होऊन जाते, अशा ज्या समस्या असतील तर त्याच्यावरती कसं व्यवस्थितरित्या आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे, यासुद्धा गोष्टी आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, शेतकऱ्याची मेहनत आहे. भरपूर स्प्रे आत्तापर्यंत प्लॉट व्यवस्थित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. आत्ताही आपण इथून पुढे स्प्रे घेणारच आहोत. मात्र सांगायचं तात्पर्य असं आहे की जी काही प्रॉपर कामगती ती कशी हवी, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. आता इथून पुढे स्प्रे मॅनेजमेंट कसं असेल, लक्षात घ्या. पहिले तर आपल्याला ह्या प्लॉटवरती व्हायरस येऊ नये म्हणून आपल्याला इथे नियोजन करणं गरजेचं आहे. व्हायरसला मी सांगतो आहे की व्हायरोबॅनचा वापर करा. त्यानंतरून जे काही कर्ल लीफ येत असतं त्याचा वापर करा. किंवा जर ताक, अंडी, गूळ त्याचे आपण स्प्रे शेतकऱ्यांना सांगतो त्याचा वापर करा. मात्र आत्ता प्लॉट गोळा कधी होतो आहे हे इथं जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पूर्णपणे आपला प्लॉट हा फ्लावरिंग अवस्थेमध्ये येईल त्यावेळेस आपल्याला थोडाफार प्लॉट नंतरून गोळा होताना दिसत असतो. आणि त्याचा मग परिणाम आपल्याला असा लक्षात येतो की पान गोळा झाल्यानंतर, आता प्लॉटमध्ये कुठेही पान तुम्हाला गोळा नाही आहे, प्लॉट अतिशय सुंदर आहे, पण पान गोळा झाल्यानंतरून आपल्याला तिथे अडचणी सगळ्यात महत्त्वाची काय येते की झाड स्वतःचं अन्न स्वतः प्रॉपर तयार करत नाही, परिणामी आपल्याला कूज झालेली दिसते. आणि अशी जर कूज जर वाढत राहिली तर आपल्याला तिथे पूर्णपणे प्लॉट हा खराब झालेला दिसत असतो. आपल्याला ह्या प्लॉटमध्ये तसं काहीही दिसत नाही. अतिशय सुंदर अशी वेल ग्रोथ आहे प्लॉटची. आता सेटिंग अवस्थेसाठी, सेटिंग किंवा चांगली होण्यासाठी किंवा चांगली फुलकळी निघण्यासाठी आपण काय स्प्रे घेऊ शकतो, लक्षात घ्या. जे काही प्लॅनोफिक्स असेल, आता प्लॅनोफिक्सचा वापर केल्यानंतर पूर्णपणे प्लॉट आपल्याला थोडाफार शॉकमध्ये गेलेला दिसतो. मात्र जर तुम्ही